चेन्नई तामिळनाडू येथे दिनांक 5 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2025 या कालावधीत पार पडलेल्या 23व्या एशियन मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये मिरज येथील लोहमार्ग पोलीस हवालदार इब्राहिम अरभावी यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। या स्पर्धेत 22 देशांतील सुमारे 3600 खेळाडूंनी सहभाग घेतला होता। या कठीण स्पर्धेत हवालदार अरभावी यांनी उत्कृष्ट प्रदर्शन करीत लांब उडीमध्ये 1 कांस्य पदक तसेच 110 मीटर अडथळा शर्यतीत आणखी 1 कांस्य पदक जिंकत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे। त्यांच्या या यशामुळे त्यांची वर्ल्ड मास्टर्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 साठी निवड झालेली आहे। ही मिरजसाठी अभिमानाची बाब ठरली आहे। इब्राहिम अरभावी हे जिल्हा क्रीडा संकुल मिरज जिल्हा सांगली येथे नियमित सराव करीत असून त्यांच्या मेहनतीला आणि जिद्दीला यश लाभले आहे। त्यांच्या या कामगिरीबद्दल संपूर्ण पोलीस दलात आणि राज्यभरातून त्यांचे कौतुक होत आहे। या यशामागे माननीय पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे सौ अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक श्री रोहिदास पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब आंतरकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मिरज लोहमार्ग सौ रुपाली गोरड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे। इब्राहिम अरभावी यांचे हे यश केवळ मिरजच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरले आहे। तसेच त्यांना शुभेच्छा सर्वोदय गणेशोत्सव मंडळ मिरज यांनी समक्ष जाऊन यांनी शुभेच्छा दिल्या। N24 मराठी न्यूजसाठी मिरजहून प्रतिनिधी मुस्तफा मुल्ला। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।